नमस्कार, कल्याणी अँड डिशाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय पाकातले रवा लाडू। इथे मी 1 पाव या प्रमाणात लाडू आज बनवते। त्यासाठी मी 1 वाटी म्हणजेच हा 1 पाव रवा आहे तो 2 चमचे तूप घालून भाजून घेणार आहे। छानपैकी मंद आचेवर आपल्याला तो भाजायचा आहे। गॅस कुठेही फास्ट न करता अगदी मंद आचेवर भाजत आहे। एकीकडे मी पाकाची तयारी करणार आहे। 1 वाटी इतका रवा होता, त्यासाठी आपल्याला पाऊण वाटी इतकी साखर घ्यायची आहे आणि ती साखर भिजेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आणि एका बाजूला पाक करायला ठेवून द्यायचं। एकीकडे पुन्हा एकदा रव्यामध्ये मी थोडंसं चमचाभर तूप घातलं होतं। थोडं तूप घालायचं, एका वेळी खूप तूप घालायचं नाहीये। बेसन लाडू इतकं रव्याला तूप लागत नाही, त्यामुळे थोडं असं 2 ते 3 वेळा मी तूप घालून रवा छान भाजून घेतला लालसर रंगावर, अगदी पांढरा कच्चा ठेवलेला नाहीये। तोपर्यंत एका बाजूला आपला पाक तयार होतो। 1 तारी असा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। इथे 1 तारी पाकही आपला एका बाजूला तयार झालेला आहे। भाजलेला रवा मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे, म्हणजे आपल्याला पाक त्याच्यावर ओतल्यानंतर तो थंड व्हायला पटकन मदत होते। पाकामध्ये मी इथे वेलची पावडर घालून घेतली आहे आणि तो पाक आता आपल्याला रव्यावर ओतून घ्यायचा आहे। सुरुवातीला जरी हे मिश्रण पातळ दिसत असलं तरी एक अर्धा तास रवा याच्यामध्ये छान मुरतो आणि लाडू फार छान लागतात। अशा प्रकारे अर्धा तासानंतर इथे मी लाडू बांधून घेतलेले आहेत। 1 पाव या प्रमाणामध्ये 13 ते 15 लाडू आरामात होतात। फार दिवस अर्थात हे लाडू राहत नाहीत, पण ते राहण्यापेक्षा पटकन संपून जातात, इतके छान होतात। नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पाकाचं प्रमाण अगदी अचूक आहे, तुमचे लाडू बिघडणार नाहीत याची खात्री मी नक्की देते। तर नक्की करून बघा। धन्यवाद।